मालेगाव तालुक्यातील मेंढपाळ आक्रमक झालेत। चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला त्यांनी अल्टिमेटम दिला आहे। मेंढपाळांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। मागण्या मान्य न झाल्यास मेंढ्या, बकऱ्या, बैलगाडीसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आमरण उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। मेंढपाळ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आक्रमक झाल्याचं दिसतंय। तर याविषयी मेंढपाळ बांधवांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विशाल मोरे। मालेगाव तालुक्यातील मेंढपाळ बांधवांची जी जुनी मागणी होती की त्यांच्या मेंढ्यांसाठी गायरान जागा आणि वन विभागाची जी जागा होती ती उपलब्ध करून शासनाने द्यावी, अशी मागणीसाठी आज ते मालेगावच्या तहसील कार्यालय येथे आलेले आहेत। आणि आपण बघू शकतात की शेकडोच्या संख्येने या ठिकाणी मेंढपाळ बांधव आलेले आहेत आणि त्यांची मागणी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर एकाच गावामध्ये किमान 70,000 मेंढी ते एका खेड्यामध्ये आहे, पण त्या ठिकाणी जे काही गायरान जमिनी आहेत, जे काही रानमाळ आहेत, जे जंगल आहेत, ते जंगल मात्र वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांनी ताब्यात घेतले गेलेले आहेत। आणि आज माझ्या मेंढपाळावर ही उपासमारीची वेळ आली। 8 महिने माझा मेंढपाळ महाराष्ट्रात भटकती करतो, फक्त किमान 4च महिने तो गावावर राहतो आणि त्या 4 महिन्यात देखील सुद्धा माझ्या मेंढपाळ बांधवावर एवढी उपासमारीची वेळ येते। आणि जर ही उपासमारीची वेळ जर नाही थांबली तर आज आम्ही तहसीलदार साहेबाला एक निवेदन दिलं। 15 दिवसामध्ये माझ्या मेंढपाळ बांधवांना चराई क्षेत्र उपलब्ध करून नाही मिळालं तर या ठिकाणी आपला मालेगाव जो तालुका आहे या ठिकाणी कोणताही आम्ही रस्ता चालू देणार नाही। आणि तहसील परिसरामध्ये आमच्या मेंढ्या, गाड्या, बैल, घोडे, कुत्रे हे सर्व या ठिकाणी आम्ही तहसीलच्या कार्यालयामध्ये आणून जमा करू आणि या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार साहेबांना देण्यात आलेला आहे। आम्ही वारंवार प्रशासनाला आमच्या तक्रारी दिल्या आहे, तरी पण आम्हाला चारण्यासाठी जमीन वगैरे उपलब्ध करून देत नाही। भरपूर लोकांनी तिथं शेती काढली, काहींनी राखण केले। आम्ही वारंवार साहेबांकडे येऊन निवेदन दिलं, फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं, तरी आम्हाला जमीन उपलब्ध करून दिलेली नाही। त्या 2-4 वर्षापासून खूप काही फॉरेस्टवाल्याचा त्रास, काही गायरान रानं काढून घेतले। आम्हाला चरायला जागा कमी राहिली, पाण्याची तकलीफ, लाईटची तकलीफ, भरपूरशा अशा समस्या आमच्या चालू आहेत। प्रशासन, सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही। शासनाला त्यांनी 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमच्या मेंढ्या, कुत्र, बैलगाडीसह या ठिकाणी आमरण उपोषण करू। ते विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।